श्री गुरुचरित्र 18वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरभे नमः. जय जय सिद्धमुनी तू तारक भवानी सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाय माझे मन कांक्षित होते अंतकरण. कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतकरणे. कथामृत संजीवनी आणि निरोपावे दातारा. येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावणी चरणांशी कृपा भाकितये वेणी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुणी. ऐका श्रोते एकचित्ते ऐक शिष्य शिखामणी. धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली. परियेसा तुझ करिता आमाशी चेतन झाले. परियेसी गुरुचरित्र अंत्येसी स्मरण झाले. अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा. गुरुचरित्र सांगेन उत्तमाम. एका एक चित्ते क्वचित काळतय स्थानी श्री गुरु होते गौपेनी प्रगट झाले. म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात. दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित. एक भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तटाकात. श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात. तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर. जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थतोर. म्हणून राहिले परियेसा कौरवपुर ग्रामग्रहण. कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा संगम. कृष्णा अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्र जितके पुण्य. तयाहुनी अधिकसे जान तीर्थे असती अगण्य. म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐशी ख्याती महापातक संहारी. ऐशी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयागाहुनी. असे चांगा संगम स्थान मनोहर. अमरापुर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम्य. जैसा प्रयागा संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना. कल्पतरू देव असे अमरेश्वरू. तया संगमा षटकुळी. जैसे वाराणसी पुरी गंगा भागीरथ तिरी. पंचनदी संगम थोरी. तत्समान परियेसा अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी. शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी. स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना. प्रयागे करिता माग स्नान. जे पुण्य होय साधना शतगुण होय तयाहुन एक स्नाने. परियेसा सहज नदी संगमात. प्रयागा समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे ती स्थानी कोटी तीर्थ असती. निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार. पुराणी अष्टतीर्थ ख्याती जागी जानी. तया कृष्ण तटाकात. उत्तर देशी असे देखा वाहे कृष्णा. पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका. ब्रह्म हत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेशी तिन्ही तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ. तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात. प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ. परियेसा तीर्थे असती अपरंपार. सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णा वेणी नदी दोन्ही. पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी. काय सांगू महिमा त्याची. ब्रह्म हत्यादी महापातके जळवणी. जाती स्नाने एके ऐशे सिद्ध स्नाननिके. सकळाभिष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा. आणि द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती कामे. स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष. औदुंबर गौप्य होणी अगोचर राहिले. श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थे ख्यात राहिले तेथे. श्री गुरुनाथ मनोनी प्रगट झाले जाना. असता पुढे वर्तमाने भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसे. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पती सेवक. पतिव्रता शिरोमणी सूक्षिण असे तो ब्राह्मण. शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गे आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत सेंगा निगती नित्य बहुत. त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणाशी वरून मिळे परियेसी. तया सेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे. उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता. श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले. आपण भिक्षेशी नेले विप्रे भक्तीने. भक्तीपूर्वक श्री गुरुशी पूजा करीतो. षोडशी घेवडे शेंगा बहुवशी केली होती पत्र शाखा. भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासिती. गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी. म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जोकावे होता वेल. उन्नत घेवडा नाम विख्यात. अंगण ते
सर्व वेष्टिले असे तया बेलाचे झाडमुळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकुनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता तैवेळी दुःख करिता पुत्र सकळी म्हणती पहा हो दैववळी कैसे आदृष्ट आपुले आम्ही तयातीश्वराशी काय उपद्रव केला त्याशी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकुनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियसी तय वेळी जे जे होणार तया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आदिन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितलिया कारण पिपलिकादि स्थूल जीवन समस्त आहार पूर्वी तसे आयुरण्य प्रयश्चती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करोनी पोषिती हे सर्व सृष्टी आपले अर्जव बर्वे ओखटी तैसे फळ आपणाशी पूर्वजन्मीचे निक्षेपना सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणाची भोगणे पुढलियावरी काय बोल आपुले दैव असतावणे पुढलिया बोलती मूर्खपणे जे पेरिले तोची भक्षणे कवना परी बोल सांगे बोल ठेवितो ठेविशी येतीश्वराशी आपले अर्जव न विचारशी ग्रास हरितला म्हणसी अविद्य सागरी बुडोनी तो तारका फाशी म्हणून आला भिक्षेशी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारिल आमुते येणे परी स्त्रियशी संभाषी विप्र परियशी काढून वेल शाखेशी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मुळ थोरी जे का होते आपले द्वारे काढू म्हणती काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तया वेळी काढता वेल मुळाशी लादला कुंभ निदानेशी आनंद झाला वशी घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या बेला छेदिले निधान लादले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनाशी जावनी संगमा श्री गुरुशी पूजा करीती बहु अशी वृत्तांत सांगती तयासी तै वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनाशी प्रकट करिता आम्हासी नशील लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाला ऐसा वरला दोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्याशी कैसे दैन्य पाप कल्प वृक्षाश्रय करिता बापा दैन्य कैसे तया करी दैवे उना असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी काशी जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लादिल इह परू अखंड लक्ष्मी त्यांचे घरी ऐष्टैश्वर्य नांदती सिद्धमने नामदार काशी श्री गुरु महिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कोमर सांगे गुरुचरित्र विस्तार पुढील कथामृत सार ऐका श्रोते एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरी श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे अमरापुर महिमान द्विजदैन्य हरण नाम अष्टोदशोध्याय श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय नमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।